श्री स्वामी समर्थ मित्रमैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही? तर आज आपण या ब्लॉगमध्ये जाणार आहोत बारामला स्थानापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र मैलार या ठिकाणी. या ठिकाणाला खंडोबारायांचं मूळ स्थान म्हणून ओळखलं जातं आणि हे स्थान कर्नाटकातील बिदर जिल्ह्यात आहे. या ठिकाणाची अजून एक आख्यायिका अशी आहे की अनेक वर्षापूर्वी बऱ्याच ऋषींनी घोर तप करून महादेवाला प्रसन्न केलं होतं आणि खंडोबारायांचा अवतार घेण्यासाठी भाग पाडलं होतं मणिमल्लाचा वध करण्यासाठी. म्हणून या ठिकाणाला आदि मैलार असेही म्हणतात. जशी जशी गाडी पुढे चालली होती तशी तशी त्यांच्या दर्शनाची ओढ लागलेली होती. तर आता आम्ही इथं पोहोचलो आहे आणि यात्रा सुरू असल्यामुळे हे बघा किती जास्त गर्दी आहे आणि काही लोकांनी इथे मस्त असा स्टॉल टाकून बसलेले आहेत बघा. आणि हे बघा, यात्रेला आलेले लोक इथेच नैवेद्य बनवून देवाला दाखवण्यासाठी घेऊन जातात. लगेच तिथल्या कल्लोळामध्ये हातपाय धुवून आम्ही देवाच्या दर्शनासाठी निघालो. आणि हे बघा, डोळे दिपून टाकणारं दृश्य, सगळीकडेच भंडाराच भंडारा तुम्हाला दिसेल. त्यानंतर खंडोबारायांचे दर्शन घेऊन आम्ही मारल्या फेऱ्या. मंदिराचा सगळा परिसर येळकोट येळकोट जय मल्हार जय घोषानेच गरजून निघत होता. आणि हे देवस्थान महाराष्ट्रासह कर्नाटक तेलंगणा राज्यातील लोकांचं कुळदैवतही आहे. आणि हे बघा, दर्शनासाठी किती मोठ्या रांगा लागलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. थोडा वेळ बसून मग आम्ही बाहेर पडल्यावर आम्हाला दिसला हा खेळ. सकाळपासून उपाशी असल्यामुळे आम्हाला भूक लागली होती, त्यामुळे आम्ही एका हॉटेलमध्ये बसून जेवण केलं. जेवण केल्यानंतर आम्ही केलं ज्योतिर्लिंगेश्वराचं दर्शन आणि लातूरकडे निघालो.